नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलोय लग्नानंतर होईलच प्रेमचा नवीन एपिसोड. चला तर मग सुरू करूया. एपिसोडची सुरुवातीला काव्या मिस्टर समीरला फोन करून म्हणते, मला डिवोर्स फाईल करायचंय, कुठे आहात तुम्ही? मी येते तुमच्या ऑफिसला, असं घाईघाईमध्ये म्हणते. तर वकील म्हणतो, मीच येतो तुमच्या घरी, ॲड्रेस द्या आणि पार्थला ॲड्रेस लिहून घ्या असं म्हणतो. आणि ॲड्रेस ऐकून पार्थला धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी गुरुजींना विचारत असते की मी काय करू, मला कळत नाहीये. त्यावर गुरुजी म्हणतात, सोडून दे त्याला, मोकळं कर आणि नवीन सुरुवात कर. मग नंतर मिथुन काका जीवाला समजवत असतो की नंदिनीला ॲक्सेप्ट कर आणि काव्याला विसरून जा. तर जीवा म्हणतो, हो मी काव्याला पत्र दिलंय आणि सगळं संपवलंय. तोपर्यंत वकील काव्याच्या घरी पोहोचतात आणि त्याच्यासोबत पार्थ पण येतो. तर त्याला बघून काव्या आश्चर्यचकित होते. नंतर मानिनी गुरुजींना बोलत असते. तर गुरुजी म्हणतात, सगळं ठीक आहे ना? त्यावर मानिनी म्हणते, हो. मग गुरुजी म्हणतात, शोध मोहीम चालू आहे तुझी, आणि विचारतात पार्थचं संसार कसा चालू आहे. मानिनी म्हणते, पार्थचं सगळं चांगलं आहे, पण जीवाचं थोडं टेन्शन आहे. गुरुजी म्हणतात, खूप मोठं वादळ येणार आहे पार्थच्या जीवनात. मग काव्या वकीलला म्हणत असते, आजची मीटिंग कॅन्सल, तुम्ही इथून निघून जा, कारण ती पार्थला बघून घाबरली असते. नंतर पार्थला म्हणते, या ना आत तुम्ही. तर त्यावर पार्थ म्हणतो, मी माझ्या फिलिंग्स परत घ्यायला आलोय. आणि इथेच एपिसोड एंड होतो. धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.